नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र याविषयी निगडीत असणारा घटक म्हणजे स्किनर यांच्या स्तंभांची माहिती. मागील भागात आपण स्किनरबद्दल आणि त्याचे 7 स्तंभ कोणते आहेत त्याविषयी मागितली होती. आज आपण पहिला स्तंभ आणि घेतला होता. आज आपण दुसरा स्तंभ बघणार आहोत. चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला. दुसरा स्तंभ आहे प्रबलन अणुसूची म्हणजे शेड्यूल ऑफ रिइन्फोर्समेंट. साधक प्रतिसाद दिल्यानंतर प्रलंबन देण्यासाठी वा न देण्यासाठी तयार केलेली एक विशेष पद्धती बाजून अणुसूची ही असते. आपल्या शोधाच्या प्रारंभिक अवस्थेत स्किनर प्रत्येक खऱ्या प्रतिसादाला प्रलंबित केले आहे. याला सततचे निरंतर प्रबलन असे म्हटले आहे. पण थोड्याच दिवसात स्किनर हे पाहिले की अधिकाधिक परिस्थिती या प्रकारची असते जिथे व्यक्तीला प्रत्येक प्रतिसादात्मक वर्तन केल्यानंतर पुरस्कार प्रबलन मिळतेच असे नाही. सत्य परिस्थिती अशी आहे की काही वर्तनानंतर प्रबलन मिळते, काही वर्तनानंतर प्रबलन मिळत नाही. अशा तऱ्हेच्या प्रबलनाला त्यांना आंशिक प्रबलन किंवा आंतरिक प्रबलन म्हटले आहे. त्यांनी आंतरिक प्रबलनासंबंधी 4 प्रकार दाखविले आहेत. निश्चित प्रमाणसूची म्हणजे फिक्स रेशो शेड्यूल, परिवर्तक प्रमाणसूची, निश्चित माध्यमांतर सूची आणि परिवर्तन अंतराळ सूची. अणुसूची हे 4 प्रकार आहेत. त्यानंतर तिसरा स्तंभ आहे वर्तनाचे आकलन, शेपिंग ऑफ बिहेवियर. ही अशी प्रक्रिया आहे की यात हळूहळू एक एक करून प्रतिसादाला प्रचलित केले जाते व इच्छित वर्तन शिकले जाते. स्किनर हे विविध पद्धतीने कबूतराने एका विशिष्ट जागेवर चोच मारणे शिकविले. त्यानंतर चौथा स्तंभ आहे अंधविश्वासात्मक वर्तन, सबस्टिशियस बिहेवियर. स्किनरच्या मतानुसार अंधविश्वासात्मक वर्तनाचा संबंध अभिसंधानाशी आहे. अशा परिस्थितीत प्राण्याला व अनुभव येतो की त्याच्या अमुक वर्तनाचे कारण अमुक प्रबलन आहे. खरे तर ते वर्तन तथा प्रबलन त्यात वास्तविक संबंध नसतो. स्किनरने या प्रकारच्या वर्तनाला पाहिले होते. उदाहरणार्थ स्किनरच्या पेटीतील उंदराला 50 सेकंदने प्रलंबन दिले जाते. दंडा दाबण्याची प्रतिक्रिया तो शिकतो. या अणुसूचीत उंदीर इच्छित वर्तन करो किंवा ना करो त्याला प्रत्येक 15 सेकंदानंतर प्रलंबन मिळते. ज्यावेळी प्रबलन दिले जात असेल तेव्हा तो काही ना काही वर्तन करीत असेल. उदाहरणार्थ शेपूट हलविणे, मागच्या पायावर उभे राहणे, दोन्ही पायात तोंड धरणे व खाजवणे इत्यादी यासारखे जे वर्तन उंदीर करीत होता व प्रबलित होत होता. अशा प्रकारचे वर्तन आकस्मिक रूपात प्रबलन होत असते. स्किनरने पाहिले की अशा वर्तनानंतर उंदीर असा विचार करतो की पुन्हा त्याला प्रबलन मिळेल. अशा प्रकारच्या वर्तनाला स्किनरने अंधविश्वासात्मक वर्तन म्हटले आहे. जीवनात अंधविश्वासात्मक वर्तनाची अनेक उदाहरणे आहेत. मांजर आडवी जाणे हे अशुभ मानणे, आरसा फुटणे इत्यादी. स्किनरने हे स्पष्ट केले आहे की अंधविश्वासात्मक वर्तन हे व्यक्तीच्या आपल्या अभिसंधित इतिहासाचा परिणाम नसते, उलट एका पिढीपासून दुसऱ्या पिढीत सांस्कृतिक व सामाजिक कथांचा रूपक कथांचे रूप हस्तांतरित होत राहते. त्यानंतर 5वा स्तंभ आहे वर्तनाचे आत्मनियंत्रण, सेल्फ कंट्रोल ऑफ बिहेवियर. स्किनर मुख्य सार हे आहे की प्राण्यांचे वर्तन बाह्य उद्दीपकाद्वारा परिवर्तित होते किंवा प्राण्यांच्यामध्ये कुठेही असे आंतरिक बल नसते जे त्याच्या वर्तनाला परिवर्तित करेल. त्यांनी असेही म्हटले आहे की बाह्य उद्दीपकाने जर प्राण्यांचे वर्तन परिवर्तित होते, प्राणी पण आपल्या वर्तनाचे बाह्य उद्दीपकांना प्रभावित करतात. प्राणी आपल्या वर्तनाने नियंत्रित व परिवर्तनांनी नियंत्रित करतात, ज्यामुळे त्यांचे वर्तन प्रभावित होत असते. उदाहरणार्थ आपल्या शेजारच्या घरातील रेडिओचा आवाज आपल्या अभ्यास करण्यावर विघ्न बनते तेव्हा आपण अशा खोलीत जाऊन बसतो जिथे रेडिओचा आवाज अभ्यासात बाधा आणणार नाही. हे स्वनियंत्रणाचे उदाहरण आहे. त्यानंतर 6वा स्तंभ आहे व्यक्तिमत्व मापन, मेजरमेंट ऑफ पर्सनॅलिटी. स्किनरने आपल्या व्यक्तिमत्व सिद्धांतात व्यक्तिमापनासाठी विविध पद्धतीची माहिती दिली नाही, तर इतर सिद्धांतामध्ये मापनाच्या पद्धती आहेत. स्किनरने स्वतंत्र सहचार्य, स्वप्न विश्लेषण, प्रक्षेपण तंत्र अशा तंत्राच्या पद्धतीने वर्णन आपल्या सिद्धांतात केले नाही. व्यक्तिमत्व मापनात स्किनरच्या रुची दिसत नाही, तरीही वर्तनाचे मापन करण्यात अभिरुची दाखविली आहे. त्यांच्या मते वर्तन ऐच्छिक अनैच्छिक कसेही असो त्याचे मापन करणे आवश्यक आहे. जोपर्यंत वर्तनाचे मापन होत नाही तोपर्यंत त्यात परिमार्जन केले जाऊ शकत नाही. स्किनरने वर्तन मापनाचे कार्यात्मक विश्लेषण केले आहे, ज्यात वर्तनाचे 3 पैलू समाविष्ट होतात. वर्तन मापनासाठी खालील पद्धती महत्त्वपूर्ण मानल्या आहेत. पहिलं आहे
वर्तनाचे प्रत्यक्ष निरंतर आत्मप्रतिवेदन विधी वर्तनाचे दैहिक मापन. पहिलं बघूया वर्तनाचे प्रत्यक्ष निरीक्षण. या पद्धतीमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक सवलतींचं वर्तनाचे प्रत्यक्ष निरीक्षण करून त्याच्या विश्वासाने आणि सार्थकतेचे निराकरण केले जाते. हॉकिन्स पेटलासन यांनी आई आणि 4 वर्षाच्या बालकातील आंतरक्रियांचे प्रत्यक्ष निरीक्षण करून इच्छित वर्तन समजून घेतले आहे. या इच्छित व ऐच्छिक वर्तनाचे कारण आईला चिकित्सात्मक मानसोपचार तज्ज्ञाकडे मुलाच्या उपचारासाठी आणावे लागले. या केसमध्ये मानसोपचार तज्ज्ञाकडून आईला काही निर्देश देण्यात आले. मुलांनी कोणते वर्तन केले त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये, यामुळे मुलाचे वर्तन सुधारण्याकडे करेले असते. त्यानंतर दुसरा आहे आत्मप्रतिवेदन विधी. यामध्ये व्यक्ती एका तऱ्हेने आपल्या वर्तनाचे स्वतः निरीक्षण करते. व्यक्ती स्वतःच प्रश्नावलीतील प्रश्न वाचते व उत्तर लिहिते. 1965 गिर या तत्त्वज्ञाने अशी प्रश्नावली केली होती. स्वतः स्किनरने आत्मप्रतिवेदन व्यक्तिमत्वाच्या आविष्काराकरता हा प्रयोग आपल्या पूर्ण जीवनात 2दा केला आहे, पण त्यांनी या पद्धतीला अधिक महत्त्व दिले नाही. त्यानंतर आहे तिसरं आहे दैहिक मापन. या पद्धतीत वर्तनाचे मापन करण्यासाठी काही शारीरिक प्रक्रिया मापनासाठी व प्रयोगासाठी ठरविल्या जातात. उदाहरणार्थ पेशींचा ताण, हृदयाची गती यात निर्बंध उद्दीपकांच्या प्रभावाचे मापन करणे शक्य होते. वर्तन मापनासाठी कोणत्याही मापन पद्धतीचा उपयोग केला तरी त्याचा उद्देश निरनिराळ्या उद्दीपक परिस्थितीत वर्तनाचे मापन करणे हाच असतो. व्यक्ती काय करते याकडे लक्ष देण्यापेक्षा व्यक्ती ते वर्तन करण्यासाठी कशामुळे प्रेरित झाली, तिला कोणी प्रेरित केले हे महत्त्वाचे मानले जाते. शेवटला आणि 7वा स्तंभ आहे सिद्धांताचे साधक अभिसंधानांचे उपयोजन. स्किनरचे व्यक्तिमत्त्वामध्ये अपसामान्य वर्तनाचा विकास त्याच्या नियमानुसार होतो. ज्यानुसार सामान्य वर्तन विकास प्रभावित होत असतो त्याने असे म्हटले आहे की वातावरण बदलून अपसामान्य वर्तनाच्या जागी सामान्य वर्तन स्थापित करता येते. साधक अभिसंधानामुळे त्याच्या नियमांमध्ये अपसामान्य वर्तनाला परिवर्तन करता येते. त्यानंतर स्किनरच्या सिद्धांताचे मूल्यमापन बघूया. स्किनरच्या सिद्धांताचे मूल्यमापन करताना त्यातील काही गुण व मर्यादा लक्षात घेता येतात. गुण आहे स्किनरच्या सिद्धांतामुळे अनेक तऱ्हेच्या प्रयोगात्मक संशोधनाचा जन्म झाला. यातूनच या सिद्धांताची वैधता स्पष्ट होते. दुसरा गुण आहे स्किनरच्या व्यक्तिमत्व सिद्धांताच्या मूलभूत तत्त्वांचे उपयोजन अनेक प्रकारच्या परिस्थितीमध्ये केले जाते. याचा प्रयोग नैदानिक परिस्थितीत, निरीक्षण, उद्योग अशा क्षेत्रात सर्वाधिक केला जातो. नैदानिक परिस्थितीत वर्तन चिकित्सेच्या स्वरूपात, शिक्षण क्षेत्रात शिक्षण मशीन सुरू करून किंवा क्रमान्वित अध्ययनाच्या स्वरूपात आणि उद्योग क्षेत्रात सुधारित कार्य निर्वर्तन सुरक्षेसाठी उपायांच्या स्वरूपात अधिक महत्त्वपूर्ण सिद्ध झाले आहे. आणि याच्या मर्यादा आहेत. समीक्षकांच्या मते स्किनरच्या व्यक्तिमत्व सिद्धांत शास्त्रीय सिद्धांताप्रमाणे नाही. त्यांच्या सिद्धांतात सरळ तात्विक आहे. यामध्ये गुंतागुंतीच्या मानवी वर्तनाची व्याख्या होऊ शकत नाही. स्किनरने आपले अधिकतर प्रयोग उंदीर व कबुतरांवर केले आहेत. त्यातून हाती आलेल्या तथ्यांच्या आधारावर मानवी वर्तनाची व्याख्या केली आहे. अनेक शास्त्रज्ञांनी ही व्याख्या अशास्त्रीय मानली आहे. त्यानंतर चौथा दोष आहे स्किनर प्राण्यांचा एक रिक्त जीव मानले आहे. समीक्षकांचे मते प्राण्यांचे वर्तन फक्त बाह्य उत्प्रेरक व प्रबल यांनी निर्धारित होत नाही, तर प्रेरणा, इच्छा, भावना व यांनीही ते नियंत्रित होत असते. स्किनरने आंतरिक बलाची अवहेलना करून महत्त्व अवहेरून फार मोठी चूक केली आहे. स्किनरने आपल्या व्यक्तिमत्व सिद्धांतात व्यक्तिभेदाची रुची दाखविली नाही. त्यांना सामान्य नियमांच्या प्रतिपादनात अधिक रुची होती. 6वा दोष आहे हॉल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी 1985 स्किनरच्या सिद्धांतावर टीका करताना म्हटले आहे की स्किनरने सामान्यतः व्यक्तिमत्वाची व्याख्या करण्याचा प्रयत्न करताना हा पूर्ण झालेला नाही. याला व्यक्तिमत्व सिद्धांतच म्हटले जाऊ शकत नाही, कारण त्यांच्या सिद्धांतात वर्तनाचे पूर्ण कथन करण्यासाठी किंवा त्याची व्याख्या करण्यासाठी कोणताही व्यक्तिमत्वाच्या संज्ञेचा उपयोग केला नाही. तर वरील समीक्षा खरी असली तरी स्किनरने प्रतिपादित केलेल्या व्यक्तिमत्वाचा सिद्धांत महत्त्वपूर्ण मानला गेला आहे. या सिद्धांताच्या समर्थनात स्वतः स्किनर व त्याचे शिष्य यांनी बरेच संशोधन केले आहे. अमेरिकेत मानसशास्त्रज्ञ स्किनर यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे, यात संशय नाही. या पुढील भागात आपण एरिक्सनच्या मनोसामाजिक सिद्धांत बघणार आहोत. तर हा होता स्किनर यांचे 7 स्तंभावरील आधारित व्यक्तिमत्वाचा सिद्धांत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करून व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.